समर्थ श्रीराम. दशक 5, समास 10. सिद्ध लक्षण निरूपण. बद्धावस्थेमध्ये अंगी असणारे दोष मुमुक्षु अवस्था आल्यानंतर उरत नाहीत. मुमुक्षु अवस्थेमध्ये आढळणारी जी लक्षणं असतात ती साधकावस्था अंगी आल्यावर राहत नाहीत. म्हणजे देहबुद्धी कमी कमी होत जाणे, संशय क्षीण होत जाणे हे प्रगतीचं सर्वोत्तम गमक आहे. साधकावस्थेत संशय शिल्लक असतो. साधनाने हळूहळू तो नाश पावतो. आत्मसाक्षात्कार होऊन साधक संपूर्ण संशयरहित झाला की तो सिद्ध बनतो. जो निस्संदेह असतो तो सिद्ध. संशय म्हणजे काय? तर संदेह किंवा शंका. संशयाने केलेलं सर्व काही वाया जातं. संशयाने भरलेलं वाचन, अभ्यास सर्व काही व्यर्थ जातं. म्हणून दासबोध ग्रंथाचा अभ्यास कसा करायचा? संशय रहित वृत्तीने करायचा. निश्चितच उपयुक्त ठरेल. सिद्धावस्थेमध्ये काय होतं? सिद्धावस्थेमध्ये समर्थांनी सांगितल्याप्रमाणे देहाची आठवण राहत नाही, म्हणून तिथे संशयाला स्थानच नाही. देहबुद्धी जाऊन तो देहातीत अवस्थेला पोचलेला असतो. सिद्ध हा तर ब्रह्मस्वरूप असतो. त्याची लक्षणं काही वर्णिता येणार नाही. त्याचं वर्णन करणं अशक्य आहे असं समर्थ म्हणतात. पण आपल्यासारख्यांना काहीतरी वर्णन करणं, काहीतरी शब्दांशी खेळणं, काही शब्द समोर दिसणं, अर्थात शब्दाभ्यासाची दांडगी हौस असते. या कारणाने आपले समर्थ सिद्ध आहेत हे तोकड्या किंवा बोबड्या शब्दांनी सांगण्याचा हा खटाटो. त्यांचं जीवनचरित्र अगदी पहिल्या समासापासून आपण अभ्यासतो आहोत. त्यांचा अधिकार, त्यांचं कर्तेपण, कर्ता असून अलिप्तता, रामरायांशी त्यांची तद्रूपता, प्रत्येक कामात त्यांचं चोख व्यवस्थापन, महंतांना शिस्तबद्ध प्रशिक्षण, राष्ट्रकारण, समाजकारण, प्रबोधन, हीन पतितांना देखील पोटाशी घेऊन केलेलं मार्गदर्शन, क्षमा, प्रयत्नवादाची शिकवण आणि ज्ञानोत्तर भक्तीचा प्रसार, इतकं काही त्यांच्या अंगी आहे. शुद्ध परमार्थाचं स्वरूप उलगडवून दाखवणारे श्री समर्थ म्हणजे परमात्म स्वरूपच. पण एवढे जरी गुण असले तरी ते एवढेच गुण नाही, ते याही गुणांच्या पलीकडे आहेत. गुणरहित असणं हेच त्यांचं लक्षण. जसं आम्ही देवाचे छोटे छोटे कपडे शिवून आणतो, छोटे दागिने, छोटा शेला, पगडी, नुपूर सर्व काही आपण त्याला पूजेत अर्पण करतो देवाला. पण ते काही त्याचं खरं रूप असतं का? नाही ना. तद्वत तो अमर्याद पुरुषोत्तम आपल्या सामान्य बुद्धीला झेपण्यासारखा नाही. त्याला फक्त हात जोडून शरण जाण्यातच सार्थक आहे. असे हे सिद्ध असतात. म्हणून आजची स्टार नोट म्हणते, सिद्धांचरणी विनम्रतेने शरण जाण्यासारखी दुसरी भक्ती नाही. यालाच आपण म्हणू शकतो अनकंडिशनल सरेंडरन्स. श्रीराम समर्थ श्रीराम.